रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हजर व्हायचं आहे. पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी भैरवनाथ शहाबाज वर्सेस गणेश दिवला आपण हजर व्हायचं आहे. 2 साठी टीबीएम कारावी वर्सेस सिद्धिविनायक शहापूर आपण हजर व्हायचं आहे आणि 3 साठी गावदेवी मेडेखार वर्सेस मोरिया आंबेघर आपण तयार राहा. विशाल पांडुरंग आपण कृपया व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय विशाल पांडुरंग थळे कृपया आपण व्यासपीठावर या ठिकाणी आजच्या या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय विशाल पांडुरंग थळे यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि उमाकांत पाटील आपला विनंती करतो की विशाल पांडुरंग थळे यांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान व्हावा. हे जे माझे समोर हे जे चषक आहेत हे चषक क्रीडा स्पर्धेसाठी 1 ते 4 क्रमांकाचे चषक आदरणीय विशाल पांडुरंग थळे यांनी दिलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आहेत. सन्मान करून घेतल्याबद्दल आणि सन्मान केल्याबद्दल दोन्ही मंडळांना लाख धन्यवाद. त्यानंतर मान्य श्री त्यानंतर संजय लक्ष्मण थोडे यांना मी विनंती करतो की आपणही व्यासपीठावर आहे. त्याचप्रमाणे संजय थळे यांनी सत्कार स्वीकारल्याबद्दल त्यांनाही लाख लाख धन्यवाद. त्यानंतर सतीश थळे यांचा श्रीमंत ग्रामस्थ मंडळ कोपरपडा यांच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि सतीश थळे यांना स्वागत करत असताना त्यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. विनंती आहे की सन्माननीय सतीश थळे यांना सन्मानित करण्यात यावे. या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेकांचं मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. या सर्वांना धन्यवाद देत असताना या थळे बंधूंनी चषक दिलेले आहेत त्यांचं पुनश्चेत्र मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सौभाग्यवती सुलभाताई संतोष पाटील यांना विनंती करतो की आपणही व्यासपीठावर यायचं. सन्माननीय सौभाग्यवती सुलभा संतोष पाटील यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. चालू सामने आपण पाहतो. मैदान क्रमांक 1 वर खेळणारा सामना जय हनुमान धरण वर्सेस जय मल्हार कोल्हापूर. अर्थातच हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी भैरवनाथ शहाबाज वर्सेस गणेश दिवला हा सामना खेळवण्यात येईल. तर मैदान क्रमांक 2 वर खेळतो नवजीवन पैसारी वर्सेस स्वराज्य अक्षी हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी टीबीएम कारावी वर्सेस सिद्धिविनायक शहापूर हा सामना खेळवण्यात येईल. तर मैदान क्रमांक 3 वर दळवी खरोशी वर्सेस चॅलेंजर्स कोपर हा सामना खेळतोय. त्यानंतर होणारा सामना असेल गावदेवी मेडेखार वर्सेस मोरिया आंबेघर. अशा 6च्या 6 संघांनी मात्र तयार करायचे आणि त्यानंतर देखील मैदान क्रमांक नंतर दिला जाईल, परंतु आपण तयारीत राहा. ज्यामध्ये मसोबा शहापूर, भैरवनाथ पेसारी, श्रीराम कमळपडा, श्रीराम गडाख यांनी देखील तयारीत राहायचं आहे. पांडवादेवी रायवाडी, शिवाई दुर्गा माता बांधड अर्थात झाली आणि आता मात्र ही स्पर्धा अविरतपणे सुरू राहील. कोणत्याही प्रकारचा खंड न पडता ही स्पर्धा सुरू राहण्याच्या दृष्टिकोनातून मित्रांनो सर्वांची आम्हाला महेंद्र सुरेंद्र जोशी
सन्माननीय महेंद्र सुरेंद्र जोशी आपल्याच विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. महेंद्र जोशी कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं. तीन साठी चला. गावरी मेडिकल वर्सेस मोरिया आंबेकर मैदान क्रमांक 3चा ताबा घ्यायचा. त्या ठिकाणी सामना संपलेला आहे. 3 ओव्हरी सामना संपलेला आहे. त्या ठिकाणी गावरी मेडिकल वर्सेस मोरिया आंबेकर या दोनही संघांना त्वरित मैदानाचा ताबा घ्या. शेवटची 2 मिनिटे आपल्यासाठी असतील. चला लवकर. गावरी मेडिकल मोरिया आंबेकर मैदान क्रमांक 3 साठी. गुणपत्रक पाठवून द्या. पुष्कर जोशी आपण सन्मानित करण्यात येतो. मंडळाचे अध्यक्ष उदय पाटील आपण विनंती करतो की पुष्कर जोशी यांना सन्मानित करण्यात यावे. दोन्ही मान्यवरांना धन्यवाद. ग्राउंड नंबर 3 वर चालू सामन्यामध्ये म्हणजे चॅलेंजर्स कोपर वर्सेस गाडी खराशी याच्यावरची लढत झाली. त्या लढतीमध्ये चॅलेंजर्स कोपर हा संघ 10 संघांनी 10 गुणांनी विजयी झालेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. धन्यवाद. पंचकोशी म्हणलं चला 3 ओव्हरी सामना संपला आहे. त्या ठिकाणी हजर व्हायचं आहे गावदेवी मेडिकल वर्सेस मोरिया आंबेकर. आहेत का दोन्ही संघ? चला दोन्ही संघ त्या ठिकाणी हजर होत आहेत मैदान क्रमांक 3 साठी. गावदेवी मेडिकल वर्सेस मोरिया आंबेकर. मोरिया आंबेकर आले का? चला 3 साठी पंच आपण देखील मैदान क्रमांक 3 कडे चला आणि सामना मात्र त्या ठिकाणी सुरू करा. गावदेवी मेडिकल वर्सेस मोरिया आंबेकर मैदान क्रमांक 3 वर सामना खेळला जाईल. श्री मधुकर तुकाराम घासे यांच्याकडून एका चढाई 3+1 एकूण 4 गुण मिळवणाऱ्या स्पर्धकास 500 रुपयाचे पारितोषिक आहे. हे पारितोषिक पेंडिंग आहे. कृपया स्पर्धकांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. 3 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल. मैदान क्रमांक 3 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्रीराम कमळपाडा वर्सेस श्रीराम गडद. आपण 3 साठी तयारीत राहा. चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 3 साठी श्रीराम कमळपाडा वर्सेस श्रीराम गडद आपण तयारीत राहा. आणि 3 साठी गावदेवी मेडिकल वर्सेस मोरिया आंबेकर. मेडिकल संघ हजर आहे का? 3 वर कोणता संघ हजर आहे? शशांक हजर कोणता आहे मैदान क्रमांक 3 वर? गावदेवी मेडिकल आपण चला. गावदेवी मेडिकल आपण मैदान क्रमांक 3चा ताबा घ्या. धन्यवाद मेडिकल संघ. चला त्या ठिकाणी दोन्ही संघ हजर आहेत. सामना सुरू करा मैदान क्रमांक 3 साठी. तदनंतर मैदान क्रमांक 3 वर होणारा सामना असेल श्रीराम कमळपाडा वर्सेस श्रीराम गडद. या दोन्ही संघांनी तयार करा मैदान क्रमांक 3 साठी. हे पहा अगोदरच आपल्याला आम्ही निमंत्रित करतोय आणि सामना सुरू देखील झालेला आहे. आपण लगेचच सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी हजर व्हायचं. पंच चला मैदान क्रमांक 3 साठी पंच चला. सर द्या मैदान क्रमांक 3 साठी पंच. दोनही संघ हजर आहेत. आपण लक्षात घ्या 1 साठी भैरवनाथ शहाबाद वर्सेस गणेश दिव्यांग आपण तयार राहायचं आहे मैदान क्रमांक 1 साठी. आणि टीबीएम कारावी वर्सेस सिद्धिविनायक शहापूर आपण मैदान क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. टीबीएम कारावी वर्सेस सिद्धिविनायक शहापूर आपण मैदान क्रमांक 2 साठी तयार राहा. आणि 3 साठी त्यानंतर होणारा सामना श्रीराम कमळपाडा वर्सेस श्रीराम गडद. या सुवर्ण मत्सरी क्रीडा स्पर्धांचे
आणि हिंदुत्व खेळाचे खेळाडू आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक उमद व्यक्तिमत्व हे या ठिकाणी गुरुजींचा सन्मान स्वीकारत आहेत, सन्मान करत आहेत. मंडळाचे अध्यक्ष उदय पाटील, दोन्ही मान्यवरांना मी धन्यवाद देतो. ग्राउंड नंबर 1 वर जो चालू सामना संपला त्यामध्ये जयमल्ल 24 वर्षे जय हनुमान धेरण यांच्यामध्ये लढत चालू होती. या लढतीमध्ये जय हनुमान धेरण हा संघ 12 गुणांनी विजयी झालेला आहे. विजयी संघाच्या पराभूत संघाचे आभार. आणि 1 वर हजर व्हायचं आहे भैरवनाथ शहाबाज वर्सेस गणेश दिवलान. या दोन्ही संघांना त्वरित मैदानाचा ताबा घ्या. भैरवनाथ शहाबाज वर्सेस गणेश दिवलान. आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे, लगेच हजर व्हायचं आहे. मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ मात्र आपल्याला दिला जाणार नाहीये. आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये हजर व्हायचं आहे मैदान क्रमांक 1 साठी. भैरवनाथ शहाबाज गणेश दिवलान. चला, कोणता संघ हजर होतोय? चला लवकर 1 साठी. या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आम्हाला प्रोत्साहन दिल्यावर आणि या कोपरपाडा क्रीडा मंडळातील एक खेळाडू आदरणीय सुजित लक्ष्मण पाटील खडकी हे या प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं श्री विठ्ठल क्रीडा मंडळ कोपरपाडा यांच्या वतीने हार्दिक स्वागत. आदरणीय सुजित लक्ष्मण पाटील कोपरपाडा संघाचे माजी खेळाडू यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवावं. धन्यवाद. गणेश दिवलान हा संघ हजर होतोय. भैरवनाथ शहाबाज आपण चला. गणेश दिवलान हा संघ मैदानावर हजर झालेला आहे. भैरवनाथ शहाबाज धन्यवाद, आपण देखील आला आहात. चला, इकडे पंच द्या सर. मैदान क्रमांक 1 साठी पंच द्या. दोनही संघ हजर आहेत. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना मसोबा शहापूर वर्सेस जय हनुमान चरी. या दोनही संघांना तयार राहा मैदान क्रमांक 1 साठी. चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मसोबा शहापूर वर्सेस जय हनुमान चरी हा सामना खेळवण्यात येईल. चालू सामना 1 साठी भैरवनाथ शहाबाज वर्सेस गणेश दिवलान. तर लक्षात घ्या, अर्थातच मैदान क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी TVM कराड वर्सेस सिद्धिविनायक शहापूर हा सामना खेळवण्यात येईल. तर मैदान क्रमांक 3 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्रीराम कमळपाडा वर्सेस श्रीरामगड हा सामना खेळवण्यात येईल. तर 1 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मसोबा शहापूर वर्सेस जय हनुमान चरी हा सामना घेण्यात येईल. तीनही मैदानावर पुढील 6 संघांना या ठिकाणी निमंत्रित करतोय. चालू सामने संपल्यानंतर आपण मात्र मैदानावर हजर व्हायचं आहे. एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतो, जो श्री विठ्ठल क्रीडा मंडळ कोपरपाडा यांच्या आयोजनाखाली या ठिकाणी सुरुवात झाली. अर्थात हा संपन्न होतो. सुवर्ण महोत्सवी अर्थातच सुवर्ण महोत्सवी म्हणजेच वर्ष 50वे या ठिकाणी या क्रीडा मंडळाच्या माध्यमातून एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ठेवून आयोजित करून हे वर्षामध्ये या ठिकाणी साजरं केलं जातं. प्रत्येक मंडळ विविध प्रकारे आपलं 50वे वर्ष अर्थात सुवर्ण महोत्सव वर्ष सेलिब्रेट करत असतात, साजरा करत असतात. परंतु ह्या मंडळाने मात्र या ठिकाणी निश्चितपणे निर्णय घेतला आणि एक भव्य कबड्डी स्पर्धेचं प्रदर्शन मात्र या ठिकाणी मांडलं. या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवर तसेच आजची कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी खऱ्या अर्थात आलेले या ठिकाणी सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आणि याच गावातील सर्व महिला वर्ग अर्थात सर्व माता भगिनी देखील या ठिकाणी कधीपासून ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहे. अर्थात अशा सर्वांचं मी पुनश्च मंडळाच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद मानतो. कारण आपण माहित आहे ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असते. आम्ही नेहमीच म्हणतो मित्रांनो, भक्तामुळेच भगवंताचा महिमा वाढत असतो. तशाच प्रकारे आपण रसिक प्रेक्षक वर्ग आहात म्हणून या कबड्डीला महत्त्व आहे, म्हणून या कबड्डीला किंमत आहे. जर रसिक प्रेक्षक वर्ग या कबड्डी स्पर्धेतून मायनस झाला, जर कमी झाला, तर मात्र ह्या कबड्डी स्पर्धेला कोणत्याही प्रकारची रंगत मात्र राहणार नाही, कोणत्याही प्रकारचं मनोरंजन मात्र
स्पर्धा पूर्णत्वास आणण्यासाठी संपन्न होण्यासाठी तुम्ही नव्या प्रेक्षक मोठ्या संख्येनं मोठ्या गर्दीनं मोठ्या जातीनं मोठ्या वाटीनं या ठिकाणी हजर राहिले आहे म्हणून मनुष्य आणि प्रबंधन मंडळाच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. लक्षात घ्या, 1 साठी चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना असेल मसोबा शहापूर वर्सेस जय मांजरी, तर 2 साठी TVM कालावी वर्सेस सिद्धिविनायक शहापूर, तर मैदान क्रमांक 3 साठी श्रीराम कबळपाडा वर्सेस श्रीराम गडद अशा सर्व संघांनी तयारीत राहायचं आहे. धन्यवाद कोळीकर सर. या भव्य दिव्य अशा कबड्डी सामन्यांसाठी ज्यांनी बक्षिसं दिलेली आहेत ते बक्षीस जाते पुढीलप्रमाणे. कैलासवासी ताराबाई तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मनोज तुकाराम पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांक रोख रक्कम ₹21,000. डॉक्टर श्री सुनील सूर्यकांत पाटील यांच्याकडून द्वितीय क्रमांक रोख रक्कम ₹15,000. कैलासवासी रामचंद्र विठू थळे यांच्या स्मरणार्थ श्री मधुकर रामचंद्र थळे यांच्याकडून तृतीय क्रमांक रोख रक्कम ₹10,000. कैलासवासी रामचंद्र धोंडू थळे यांच्या स्मरणार्थ श्री किशन रामचंद्र थळे यांच्याकडून चतुर्थ क्रमांक. कैलासवासी राजेंद्र लक्ष्मण थळे, कैलासवासी दत्तात्रय अंबाजी थळे यांचे स्मरणार्थ, तसेच कैलासवासी कृणाली कवींद्र नाईक आणि कैलासवासी पांडुरंग दत्तात्रय थळे या चौघांच्या स्मरणार्थ श्री विशाल पांडुरंग थळे, श्री संजय लक्ष्मण थळे आणि सतीश दत्तात्रय थळे यांच्याकडे तसेच प्रेमा अंकुश पाटील यांच्या स्मरणार्थ सौशलुभा संतोष पाटील यांच्याकडून सर्वोत्कृष्ट रोख रक्कम ₹4,000 आणि आकर्षक चषक. कैलासवासी सुरेंद्र गजानन जोशी उर्फ आप्पा जोशी यांच्या स्मरणार्थ श्री महिमा सुरेंद्र जोशी यांच्याकडून उत्कृष्ट चढाईसाठी ₹3,000, उत्कृष्ट पकडसाठी ₹2,000 आणि पब्लिक सेवेसाठी ₹2,000 आणि प्रत्येकी आकर्षक चषक. कैलासवासी रंजना किरण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री तुषार किरण पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी सन्मान चिन्ह. कैलासवासी रंजना किरण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विशाल किरण पाटील यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी सन्मान चिन्ह. ॲडव्होकेट गीता दर्शन म्हात्रे, भरतसिंग रायगड पोलीस यांच्याकडून शिस्तबद्ध संघास आकर्षक भेटवस्तू. तसेच कुमारी श्रावणी संजय थळे यांच्याकडून या सर्व देणगीदारांचे बक्षीस दात्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेकांचा अमोल सहकार्य आहे. लोकांनी सुद्धा या क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे आणि आपली नावाची मदतही केलेली आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा मंगळाचा धन्यवाद. आदित्य जाधव ज्यामध्ये मराठा शहबाज आणि गणेश दुर्गा सामना सुरू आहे. अर्थात गणेश दुर्गा आणि भैरवनाथ शहबाज हे दोन्हीही संघ असं पाहायला गेलं तर एक रायगड जिल्ह्यातील संघ आहेत. एक चांगली कुटुंब अर्थातच अक्षय पाटील या टुर्नामेंटसाठी मित्रांनो आत्ताच रेशमी येथे जी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होती त्या कबड्डी स्पर्धेमध्ये गणेश जिल्हा हा त्या ठिकाणी अंतिम विजेता संघ ठरला होता आणि ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान अक्षय पाटील या खेळाडूला मिळाला होता. अशीच स्पर्धा मित्रांनो आज या ठिकाणी आपण पाहतो. नक्कीच स्पर्धेमध्ये विजेता संघाचा एवढे असं प्रेक्षक वर्गासाठी लक्ष भोजनाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. अशा कबड्डीवर ज्यांची प्रेम आहे ते सुद्धा निवडून
आणि या ठिकाणी सन्मान करून घेतल्याबद्दल लाखो धन्यवाद.